आहो म्हणल्याच्या ना ते जरा मुंगाली हा कर मग मला सकाळी फोन आहो काय म्हणाली काय नाही ती बुधान बी राहते आता बी नाही गेल तरी तुम्ही जर दमान गेल तरी जमते समजा तर चांगलं वाटेल का नाही नाही पण त्याला आता 2-3 पोरं आणा आणि भाडं 2 पोरं लागतात चालूच आहे कडची ना घरची गाडी किती करणार ती बरं केला फोन बरं झालं बटला तितक्या मध्ये नाही म्हणलं गो म्हणतो मग म्हणाले ती स्वतः म्हणलं आताच गो म्हणतो झाला या त्याला किती राहिले तर मग 4 राहिले तिच्या किराणा समजा पोरं घेताना 400-500 जरी पोरं घेत 500 घराची पोरायची ती जायचं त्याला 1 किराणा रुपये बघा ते मी आला फोन नाही त्याला तरी नाही लावलं तरी आपण लावू सांग म्हणत बाबा कसं काय काय म्हणलं ना मुलं मगच ओळखत नव्हती कुठं ओळख होती शेत बोलली आमचा भाऊ कोणाला इथं आल्या मला मग काय तुम्हाला इथं गेलेले धुपण लग्नामध्ये आणि पुन्हा मी म्हणलं टॅलेंट येत हुशार लेकरू असा नॉलेज असलं ना हुशार असलं शिक्षण शिकून उपयोग नाही त्याला नॉलेज नसलं नॉलेज पाहिजे बोला शिक्षण भरपूर झालेलं कोणापासून दाबड उठलं त्यामुळे ते पोरगं तरी काय करायचं काय उपयोग नाही आता आमच्या मोबाईलला सगळ्या कपडे ते फोन आज घाली का दिमाग छोटीच आहे आणि इकडून 3 पोरं चालून इकडून चालून शिक्षण पाहिजे शिक्षण महत्वाचं सगळं नॉलेज काय माहिती तुम्हाला मोबाईलवर बोलून लेकरू करून लोक पुढे गेले नाही आता वाटतंय मी सुद्धा वाट नाही परमत मला आणि शिकली असतीस ना निदान तू तरी काय घेऊन आला मला लई राग येत या परीक्षा झाली 12वीला कोटाळ्याला त्याची पेपर तिथे आत्ताच पोरी माणूस दिले तुमचं काय झाल्या ते म्हणलं असं मला कमळातच काम गेला आता शासन कसं करते म्हणलं की 8,000 रुपये शिक्षण डॉक्टरपेक्षा भारी शिक्षण आहे म्हणजे
आम्हाला माहित नाही का पोरगं चटणी चटणी एवढा दिसल्या राणीमार आधवती म्हणलं मला कोणाची काय नानांना बघितले आणि पाणी आणायला बालू काय लेकरच आणि घराने जो आमचं आवा झाले तुम्ही आवा आमचे घरात म्हणून खात म्हणून मी खातच काय चुकलं चुकलं मला काय आणि नुसता बाटल्याला आहे ग पंक्तीला आवडत नाही का ते मग तुम्हाला सांगते मी किती दिले कसं झालं किती घरात माळ केली असली रगील लेकरं होतं 12वीला मला पण जगत नसते आणून देत असते आणि खातच असते त्याला आवडत नाही पंक्तीला कुठं गिरण द्यावं ना पाणी हां तर एवढं की आता ते माळ करायचं केलं मला मग जायचं होत नाही